श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते, परंतु सोमवारी येणाऱ्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात। दर अमावस्येला पितरांची पूजा करावी आपले धर्मशास्त्र सांगते। आपणास दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे। मार्गशीर्ष मधील अमावस्या ही 2024 मधील शेवटची अमावस्या आहे। अमावस्या तिथी 29 डिसेंबरला रविवारी पहाटे 4:01 सुरू होणार आहे आणि 30 डिसेंबरला सोमवारी पहाटे 3:56 समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार ही अमावस्या 30 डिसेंबर रोजी सोमवारी असणार आहे। अमावस्या जेव्हा सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात। अमावस्येला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। या दिवशी श्री हरी विष्णू माता लक्ष्मी सोबत शिवशंकराची सुद्धा पूजा केली जाते। मार्गशीर्ष महिन्याच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्री विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, कष्ट, समस्यांवर सहज मार्ग दाखवेल। यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होऊन घरात आनंद, समृद्धी आणि सुखाचा वर्षाव होईल। या महिन्यातील अमावस्या अधिक महत्त्व आहे। सोमवती अमावस्येला 3 लवंगाचा हा उपाय अवश्य करा आणि तुमचे जीवन अधिक सुखमय बनवा। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। काही वेळा मोठ्या पूजा अर्चना किंवा अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाही त्या एका छोट्याशा उपायाने पूर्ण होतात। हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना त्याचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत। तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने समजून घ्या। या उपायाने तुमच्या घरातील समस्या, दुःख दूर होऊन वर सहज मार्ग सापडतो। हे दोष कोणत्याही प्रकारचे असू शकतात, पितृदोष, मंगळदोष किंवा इतर काही कारणे, पण घाबरू नका। हा उपाय करताना तुम्हाला दोष शोधायची गरज नाही, फक्त श्रद्धेने आणि योग्य प्रकारे तो करा। हा उपाय 3 लवंगाचा आहे आणि प्रत्येक व्यक्ती तो करू शकतो। घरातील माता, बहिणी, वृद्ध, तरुण किंवा अगदी लहान मुले सुद्धा, विशेषतः माता बहिणीने घरासाठी आणि घराच्या समृद्धीसाठी हा उपाय अवश्य करावा, कारण त्याच्या श्रद्धेने लक्ष्मीचा वास घरात अधिक स्थिर होतो। चला तर आता आपण जाणून घेऊया की उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे। हा उपाय मुख्यतः संध्याकाळी प्रदोष काळात सायंकाळी 6 ते 7 या वेळेत करायचा आहे। काही लोकांच्या मनात प्रश्न असतो की जर आम्हाला उशीर झाला तर उपाय कसा करायचा। मित्रांनो, 7 ते 8 वाजेपर्यंत हा उपाय करणे शक्य असेल तर तो जरूर करा। हा उपाय तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान करू शकतो। जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, नोकरी मिळत नसेल, व्यापारात यश मिळत नसेल किंवा आर्थिक कोणत्याही समस्यांनी त्रस्त असाल तर सोमवती अमावस्येला हा उपाय करा आणि त्याचे सकारात्मक परिणाम अनुभवा। सोमवती अमावस्येला 3 लवंगाचा उपाय असा करायचा। या उपायासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागेल आणि 3 अखंड फूल असलेला लवंग लागेल। लवंग अजिबात तुटलेली नसावी, खंडित नसावी, साबूत अखंड लवंग घ्यावी। यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत, जे पितरांना खूप प्रिय आहेत। 2 चिमूट काळे तीळ घ्यावे। मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये कापसाची जोड भात घालायचे आहे। तुम्हाला शक्य असल्यास दिवामध्ये तिळाचे तेल घाला, तुम्हाला शक्य असल्यास तूप देखील घालू शकता। यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, त्याच दिव्यात 3 अखंड फूल असलेले लवंग टाकायचे आहे। त्याचबरोबर 2 चिमूट काळे तीळही त्याच दिव्यात टाकायचे आहे। आता हा दिवा तुम्हाला महादेवाच्या मंदिरात शिवलिंग जवळ जाऊन लावायचा आहे। महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाजवळ असा दिवा लावल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर तिथेच मंदिरात बसून महामृत्युंजय पाठ करा आणि जर पाठ करू शकत नसाल तर महादेवाचे मनोभावे ध्यान करा। महादेवाकडे प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की
त्यांचे जे पितर रुसलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे, त्रास, धनाशी संबंधित समस्या, कर्जाशी संबंधित समस्या, घरातील क्लेश या साऱ्या गोष्टी तुम्ही आमच्या जीवनातून दूर करा. आणि कधीही आमच्या जीवनात किंवा घरामध्ये पितृदोष येऊ नये. पितर नेहमी प्रसन्न राहावेत, अशा प्रकारे प्रार्थना करा. तुम्हाला महादेवांना काय सांगायचे आहे ते सांगा, उपाय करून पहा आणि मग पहा तुमच्या जीवनातील दुःख कसे संपतात. तुमच्या घरात कधीही पितृदोष राहणार नाही. पितर नेहमी प्रसन्न राहतील. पितर रुसलेले असो किंवा नसो, तुम्ही हा उपाय करायलाच हवा. कारण जर पितर रुसलेले असतील तर ते प्रसन्न होतील आणि जर पितर रुसलेले नसतील तर ते कधीही तुमच्यावर रुसणार नाहीत. लवंग ही शिवशक्तीचे स्वरूप आहे. काळे तीळ पितरांना खूप प्रिय आहे. काळे तीळ श्रीहरी विष्णूंशी देखील जोडलेले आहेत. काळे तीळ शनिदेवाशी देखील जोडलेले आहेत. त्यामुळे समजून घ्या की काळ्या तिळाचा कोणताही उपाय करताना आणि त्यात जर तुम्ही लवंग घेतली तर तो उपाय अधिक प्रभावी होतो. महादेव हे देवाचे देव आहेत आणि ज्यांच्यावर त्यांची कृपा होते त्यांचे काहीही वाईट होऊ शकत नाही. आणि तुम्हाला माहीतच आहे की महादेव फार लवकर प्रसन्न होतात. आता आपण दुसरा उपाय पाहूया. जर तुम्ही हा उपाय सोमवती अमावस्येला केलात तर समजून जा की पितृ तुमच्यावर कधीही नाराज होणार नाहीत आणि तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल. प्रत्येक व्यक्तीला हवे असते की त्याला आपल्या जीवनात जास्तीत जास्त यश मिळावे, भरपूर पैसा मिळावा आणि तो आपल्या जीवनात पुढे जावा. त्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये. जर तुम्हाला हवे असेल की तुमचे भाग्य ही सूर्याप्रमाणे चमकावे, तुमचे भाग्य इतके प्रबळ व्हावे, त्यात इतकी वाढ व्हावी की तुम्हाला हवे ते मिळावे, यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला 2 चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ पितरांना खूप प्रिय असतात. काळे तीळ श्रीहरी विष्णूंशी देखील जोडलेले आहेत. आणि आता जो काळ्या तिळाचा उपाय सांगणार आहोत तो तुमचे भाग्य उचलण्याचे काम करेल. 2 चिमूट काळे तीळ आणि 1 तांब्याचा कलश भरून पाणी घ्या आणि त्यामध्ये 2 चिमूट काळे तीळ टाका. आता हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरून, गॅलरीतून आणि अंगणातून सूर्य भगवानला अर्घ्य द्यायचे आहे. आणि जर तुमच्या घराजवळ मंदिर असल्यास तर तिथे जाऊन अर्घ्य देऊ शकता, अन्यथा तुमच्या घरातून सूर्य भगवानला अर्घ्य द्या. सोमवती अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही थोडेसे काळे तीळ पाण्यात टाकून सूर्य भगवानला अर्घ्य दिले तर तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल. तुमचे नाव संपूर्ण जगात होते. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखतो. तुम्ही तुमच्या जीवनात खूप उंची गाठतात आणि कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता जाणवत नाही. म्हणून प्रयत्न करा हा उपाय नक्की करण्याचा. सूर्य भगवानला तीळ टाकून अर्घ्य नक्की द्या. आता पाहूया तिसरा उपाय. पहा, तुम्हाला सोमवती अमावस्येला गाईला काहीतरी नक्की खायला द्यायचे आहे. विशेष करून मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी गाईला भाकरी, चपाती जे काही असेल ते द्यायला हवे. तुम्ही गाईला हिरवे गवत खायला घालू शकता, पोळी खाऊ घालू शकता किंवा गूळ खाऊ घालू शकता. तुमच्याकडून जे शक्य होईल त्यातला एक हिस्सा गाईला नक्की काढा. तुम्हाला हे माहीतच असेल की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. तसेच पितरांचा वासही गायीमध्ये मानला जातो. म्हणूनच जर तुम्ही सोमवती अमावस्येला गायीची सेवा केली, तिला हिरवे गवत खाऊ घातले, गूळ खाऊ घातला, त्यामुळे तुमच्या जीवनातील निम्म्याहून अर्धे दुःख दूर होतात. तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी सुख आणि संपत्ती प्राप्त करतात. तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या फार लवकर पूर्ण होतात आणि कधीही तुम्हाला पितृदोष यामुळे जीवनात अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागत नाही. म्हणून प्रयत्न करा. सोमवती अमावस्येला गायीची सेवा करा, तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा तुमच्या घरी पोळी, पुरी जे काही बनवत असाल त्याचा पहिला हिस्सा गाईला खाऊ घाला. तर तुम्हाला नेहमीच तुमच्या घरातून गाईला एक पोळी खाऊ घालायला हवी.
त्यात गूळ ठेवून गोड पदार्थासोबत पोळी खाऊ घाला. जर तुम्ही अमावास्येला माता लक्ष्मीसाठी खीर बनवली असेल तर खिरीसोबत पोळी गाईला खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही आणि पितृ नेहमी आशीर्वाद देऊनच निघून जातील. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.